तुला काही बाजत करले तू लाख करे रखवाले उड़ जाएगा एक दिन बंजी रहेगा पिंजरा उड़ जाएगा एक दिन बंजी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन बंजी रहेगा पिंजरा खाली तुम्ही किती शुश्रूषा करा या देहाची हे जीवन है लकड़ी की नैया लकड़ी की नैया है लकड़ी की नैया आग लगे घट जाई भजन करे भाई जीवन दो दिन का भजन करे भाई जीवन दो दिन का याद रखिएगा भाई बाप फार थोड्या दिवसाकरता आलोय आपण अरे का कुणाशी वैर करताय का कुणाला टाकून बोलताय नका वैर करू दोन दिवसाकरता आलोय जशी लहान लेकरं खेळ खेळतात ना ये जीवन है माटी का खिलौना ये जीवन है माटी का खिलौना माटी का खिलौना है माटी का खिलौना माटी का खिलौना है माटी का खिलौना पानी पड़े घट जाई पानी पड़े घट जाई भजन करे भाई जीवन दो दिन का भजन करे भाई जीवन भजन दो दिन का भजन कर भाई जीवन दो दिन का किती किती शुश्रूषा किती वेळ बर्बाद करतोय आपण कुठं किती वेळ चाललाय आपला मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आपल्याला आयुष्य किती आहे खरं जगण्याकरता 100 कोणी जगतंय 100 जगत नाही त्याला काय कारण 5 कारण एवढं घरी नाही येडा म्हणून ऐका राव अजून काय सांगू हे 5 गोष्टी टाळा बघा तुम्ही 100 जगता की नाही स्वतःचं आयुष्य माणूस स्वतः कमी करतो त्याला 5 कारण पहिलं कारण आहे व्यसन दुसरं कारण आहे परस्त्री गमन तिसरं कारण अति झोप चौथं कारण चांगल्या लोकांच्या निंदा आणि 5वं कारण विनाकारण निर्माण केली जाणारी भांडणं या 5 गोष्टी टाळा बघा 100 जगता की नाही तुम्ही रिपीट करू का पहिलं कारण आहे व्यसन दुसरं कारण परस्त्री गमन तिसरं कारण अति झोप चौथं कारण चांगल्या लोकांच्या निंदा आणि 5वं कारण विनाकारण निर्माण केली जाणारी भांडणं या 5 गोष्टी टाळा याच्यात थोडा अपवाद आहे कीर्तन झाल्यावर धराल तुम्ही मला परत काय अपवाद सोन्याला सुगंध दिला नाही उसाला फळ दिलं नाही विद्वान माणसाला संपत्ती दिली नाही आणि चांगल्या माणसाला भगवंतानं आयुष्य दिलं नाही हा अपवाद आहे फार थोडं 100 किती आहे हो किती आयुष्य हिरण्यकश्यपूचं 1 अब्ज 60 कोटी 30 लाख 10,700 वर्ष 9 महिने किती हा द्या सोडून जास्त चगळीत बसू नका किती आयुष्य होतं 1 अब्ज 60 कोटी 30 लाख 10,700 वर्ष 9 महिने आयुष्य हिरण्यकश्यपूला आपले 100 कुठं हरवते बरं 100 मध्ये देतो हिशोब लावून मी तुम्हाला शतगणिले अर्ध रात्र काय त्याचे 2 भाग करा 50 कशात गेले झोपेत गेले राहिले किती ते बी दिवसा झोपल्याला सोडून फक्त रात्रीचा हिशोब काढला राहिले 50 मध्ये 80च्या पुढचे 20 कोणत्याच कामात राहत नाही ते पटकन काढा त्या 50 मधून लगे किती राहिले 30 मध्ये पहिले 25 तर असेच टिवल्या बावल्या करायमध्ये गेले किती आयुष्य राहिले सांगा मी
काय करू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू सांगा मी काय करू 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 सांगा मी काय एका सेकंदाची किंमत आहे. विनाकारण वेळ वाया घालवीत बसू नका. खूप थोडा आयुष्य आहे. भगवंताचं नामचिंतन करा, तो हातात भक्ती करा, कामाला येईल आपल्याला. काय कामाला? तेच तर चाललेला आहे विषय आपला. काय लोक किती वेळ बरबाद का. आता आमच्या आंघोळी दुसऱ्याच्याच तिथे चंदूबाबा काय त्या बाथरूम मध्ये बाटल्या हो, इतक्या बाटल्या उलट्या पालट्या लटकवलेल्या. बाथरूम आहे का दुकान आहे तेच कळा ना. किचन मधल्या वस्तू कमी झाल्या आणि बाथरूम वाढल्या. आपण काय हात लावायचा आपल्याला कळत नाही कोणत्या बाटलीचा काय उपयोग आहे. पाहिल्या म्हणून म्हणतोय. कोण कोरपडीचा रस लावत, कोण सगट कोरपडच खात. मी आज जर सांगितलं बिब्याचं तेल तर लावतील लोक. लावायचं नाही बरं, सुजत माणूस त्यांना बिब्याच त्याला. सौंदर्य प्रसादने, सौंदर्य प्रसादने वापरून सौंदर्य टिकत नाही माझ्या बहिणीनो. त्याला शारीरिक श्रमाची गरज आहे. ते राहिले कुठं आता शारीरिक श्रम. श्रम करायची तयारीच कोणाची राहिली नाही. इथं जुन्या म्हाताऱ्या बसल्यात, या मावशी बसल्यात आमच्या. मी तुम्हाला विचारतो, 3-3 किलोमीटरहून पाणी आणावं लागत होतं की नाही तुम्हाला? 1-1 किलोमीटरवरून व्यायाम व्हायचा शरीराचा. पापड लाटायचं तर पोळपाट बेलणं असं असलो व्यायाम व्हायचा शरीराचा. आता ते नाही, मशीन आलं. मशीन हुंडा टाकायचा, पापड तयार. चपात्या बनवायचं सुद्धा मशीन आलं. हुंडा टाका, दाबलं, चपाती तयार. पुरणपोळी बनवायची, शेगावला जाऊन बघा तुम्ही. एका बाजूनं कणिक सोडा, दुसऱ्या बाजूनं पुरण टाका, बटन दाबलं, पुरणपोळी तयार. आता फक्त एक मशीन यायचं राहिलं. पाहुणा आला का डायरेक्ट मशीन मध्ये लोटायचं. बटन दाबलं का पान खाऊनच पाहुणा बाहेर. डोक्याला तापच नको, पाणी द्या रे चहा द्या रे. घोटाळा फक्त एक, लाईट गेली तर मुक्काम. विठाला 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 विठाला. या शरीराची राख होणार आहे, याची माती होणार आहे. पहिली गोष्ट या तुमच्या हातात नाही बर का. हे तुम्हाला राग काही ना माफी मागून बोलतो. तुम्ही इथं बसले हे सुद्धा तुमच्या हातात नाही. म्हणजे तुम्ही इथं का बसलेले माहिती का? अजून त्याच्या मनात आलं नाही तुम्हाला उचलायचं म्हणून तुम्ही बसलेले. आणि ज्या दिवशी त्याच्या मनात येईल मग तेथे कोणाचे चालेना. आले देवाजीच्या मनात. आता रस्त्यात जाता जाता रामकृष्ण हरी म्हणून गर्दी जमा करू. क्या भरोसा इस जिंदगी का, सांगता येत नाही दादा. म्हणून आजचा दिवस आपल्या हातात आहे ना, भक्ती करा. असा दिवस मावळूच देऊ नका का त्या दिवशी दान धर्म केला नाही, एखादं चांगलं काम केलं नाही. असा दिवसच आपल्या जीवनात नसावा. एक तर पहिली गोष्ट, हे शरीर तुमचं नाही, सत्ताही तुमची नाही, मग कोणाची आहे? चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलविते हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण. तो आहे, सगळी सत्ता त्याची. तुझी सदेणे वेदासी बोलणे, तुझी सदेणे वेदासी बोलणे, तुझी सदेणे वेदासी बोलणे, तुझी सदेणे वेदासी बोलणे. सूर्यासी चालणे, चालने तुझिया मळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, 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 ब्रह्मांडाचा धनी.
सत्तेने वेदासी बोल सूर्यासे चालणे तुझी बळी सूर्यासे चालणे ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. मला थोडा गायचा नाद आहे मधून मधून, म्हणजे म्हणायचा नाही तर तुम्ही हात उठला समाजाच्या धोरणाचा नाही. हे मस्तक सगळ्याचे सारखे पुस्तक लय असा. तुम्ही उद्या विचारा या मावल्यांना कीर्तन, त्या म्हणते कीर्तन बरं पण रव रव लयची एवढा जाईल त्यांना काय आरोह काय अवरोह काय वादी काय संवादी काय. आणि हे गायनाची मजा आपल्यात असते. आपल्याला असं वाटतं गाणारी लोक दिसले का कीर्तनकारालाही वाटतं गावं चांगलं सिस्टीम असेल, वादक जर असतील, आणि गायनाची परंपरा आपली वारकऱ्याची आहे. मला इथं आल्यावर एक आनंद वाटला. हे लेकरू आपलं गावातलं आहे का? वा, याचे आईबाप जर इथं कीर्तनात असतील ना, वा, स्वाभिमानाचं वाक्य बोलतो. आज जगामध्ये सगळ्यात श्रीमंत आईबाप तेच आहे, ज्या आईबापाचा मुलगा चांगल्या कामात असा फ्रंट लाईनला दिसतो, ते जगातले श्रीमंत आईबाप आहे. संपत्ती कमी असेल तर चालेल, पण संस्कार द्या. हे चित्र आता पाहायला मिळतं. आता सगळीकडं गायनाचा आणि वादनाचा सुकाळ आहे. आम्ही होतो तिकडं काय लहान लहान लेकरं असले ना, आपल्या याचे रायते बाबांची संस्थेतले आळंदीचे असले काय तयार पोरं, बारीक बारीक चाल म्हणले चंदू बाबा ती पोरं. मला तर असलं कौतुक वाटलं, काय विशेष कृपा ज्ञानोबा राहायचे असं. आणि हे चित्र आता पाहायला मिळतं. जुन्या काळात नव्हतं असं. जुन्या काळामध्ये हे असलं चित्रच पाहायला भेटत नव्हतं. ते जुने भजनी होते ना, लई हक्कड, आमच्या भागातले बरं का, आमच्या भागातले. हे ज्या ज्या गावात हे जुने भजनी होते यांनी गावात नवीन भजन्या तयारच होऊ दिला नाही. नाही, इथलचं सोडून आपलं गाव सोडून बोलतो बरं का आमच्याकडे. मी शिवरला होतो शंकर स्वामी संस्थानला. मी जर आमच्या गावाला गेलो ना, ते जुने म्हातारे कीर्तन आपले हे भजनी ते काय करायचे, मी जर टाळ घ्यायसारखाच होतो, टाळ घ्यायला लागलो मला घाले, मी ते नजर चुकून टाळ घ्यायचो. बरं जर घेतला टाळ, मला म्हणायचे लय टाळ घेतो ना तू का लय बाबा होणारे का. आता मी बाबा झालो ते मेली, पाहायलाच राहिले नाही ना. बरं जर घेतला टाळ, मला म्हणायचे लय टाळ घेतो म्हण ना चाल. आता यायचा अभंग पाठ नाही, मी तर कोणत्या धोरणात नाही. पण मी एक आयडिया करायचो, ते जुने काशाचे टाळ लय नाद त्याला तोंडा पुढं धरायचो, जोर जोरात हाणायचो आणि त्या आवाजात काही म्हणायचो. त्यावेळेला काय अशी पॉवरफुल सिस्टीम नव्हती. सुतळीला बांधलेले मग घानाचा टोला आणला तरी हॅलो म्हणत नव्हते ते. आणि मग कोणता बाबा आला मला म्हणायचे होय म्हण चाल. मी आपला तोंडा पुढं टाळ धर जोर जोरात हाणायचो आणि त्या आवाजात काही म्हणायचो. एकदा वाल्मिक बाबा बांधगाव टाकले, बाबा राहिले नाही आता, देह ठेवला बाबांनी. हा, तर वाल्मिक बाबांचा कार्यक्रम, ते चौकड्याचा अभंग घेतला, आरती कोणाथा महाराजा समर्था. आता हा चौकडा नवीन माणसाला चाल लावायला जोड जातो. आणि मग हे ते म्हणे आता याची जिरवायची. मला सांगा या लेकराला जिरवणं काय कळतं. मला म्हणे लय लय चाल म्हणतो ना, म्हण ना आज. आता आपल्याला काय चौकडा असू नाही तर कोणता असू, तोंडा पुढं टाळ धरायचा, जोर जोरात हाणायचा आणि त्या आवाजात काही म्हणायचं. ते वाल्मिक बाबा गेल्यावर आमच्या गावच्या भाषणामध्ये चर्चा. ते म्हणे का रे आपण कोणता बाबा आणला आणि त्यानं कोणता अभंग घेतला याचा पाठच राहतो. बोलले ते मला म्हणतो एवढा पाठा झालाच का सम्या. म्हणलं त्याला घासा लागती भाऊ. विठाला विठाला आपला विषय इथं चाललेला आहे. सत्ता आपली नाहीये, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे. बर म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले जो जगात. आजच्या काळातलं बोलू का, पटकन कळलं आपल्याला. जरा इकडे लक्ष द्या. केदारनाथला कोण कोण गेलेलं? केदारनाथला वरती बोट करा बरं, एकदा वरती बोट करा. केदारनाथला गेलेले कोणीच नाही? 1 2 3 4 इकडं बहिणीपैकी, हा 2 3 भरपूर आहे. मला फक्त तुम्हाला साक्षी ठेवायचंय म्हणून विचारलंय. आता जरा बोलायला बरं वाटेल तिथालचा विषय. केदारनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महादेवाचं स्थान आहे. मी बाबा शिवपुराणे.
आणि मग त्या आता हे केदारनाथ महादेव भगवान विष्णू पार्थिव लिंगाचं पूजन करायचे आणि विसर्जित करायचे. आणि एक दिवस त्या पार्थिव लिंगामध्ये केदारनाथच्या भूमीतलं बोलतोय बरं का, भगवान विष्णूच्या समोर महादेव प्रगट झाले आणि स्तुती करताय भगवान विष्णू. डमरू बजायांग भस्म रमाए, डमरू बजायांग भस्म रमाए, ध्यान लगाए जिसका, न चाहे ओ डमरू वाला, 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 चाहे गोंड बनू वाला, चाहे गोंड बनू वाला, चाहे गोंड बनू वाला, चाहे गोंड बनू वाला. डमरू बजायांग भस्म रमाए, डमरू बजायांग भस्म रमाए, ध्यान लगाए जिसका, न चाहे ओ डमरू वाला, न चाहे चाहे गोंड बनू वाला, चाहे गोंड बनू वाला, चाहे गोंड बनू वाला, चाहे गोंड मस्तक पे चंदा, जिसकी जटा में गंगा, रहत पार्वती संगा, सवारी है बूढ़ा नंदा. डमरू बजायांग भस्म रमाए, डमरू बजायांग भस्म रमाए, ध्यान लगाए जिसका, न चाहे ओ डमरू वाला, चाहे गोंड